हॅलो फ्रेंड्स. तर स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा युनिट सुरू करत आहोत मायक्रो प्रोसेसरचा. चौथा सेमिस्टर आपण सुरू केलेला आहे. तिसऱ्या सेमिस्टरचे थोडेफार व्हिडिओ मी अवेलेबल केले होते. फोर्थ सेमिस्टर सुरू केलेला आहे. हाच लेक्चर नंबर फर्स्ट आहे. मी प्रॉपर केस स्कीमला फॉलो करतोय, कारण तुमची आता रेग्युलर स्कीम ही केस स्कीम आहे. MSBTचे प्रॉपर नोट्स तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहेत. ओके, तर इथं आपल्या सेकंड लेसनचं नाव काय आहे, सेकंड युनिटचं नाव काय आहे, तर द आर्ट ऑफ असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंग. ओके, त्यामध्ये आपण पहिला कॉन्सेप्ट बघणार आहोत, प्रोग्रॅम डेव्हलपमेंट स्टेप. आय होप आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि व्हिडिओ सुरू व्हायच्या अगोदरच तुम्हाला काय करायचं आहे, खाली कमेंटला थँक्यू टाकायचं आहे, कारण मी खूप सारे असे कॉन्टेंट तुमचे शोधून आणलेत ना की तुम्हाला ते खूप हेल्पफुल होणार आहेत. तर आय होप तुम्ही या व्हिडिओ लाईकसुद्धा केला असेल. लाईक करायला तुम्ही विसरत आहात, तुम्ही विसरू नका लाईक करायला. तर मी असं एक टाईम येईल की मी तुम्हाला विसरेन, मग मी परत येणार नाही तुम्हाला अशी नोट्स वगैरे घेऊन. ओके, प्रॉपर व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. आमचा ग्रुप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. जॉईन व्हा, तिथे मी प्रॉपर नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करते फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला तिथे नोट्स प्रोव्हाइड होत आहेत, कुठेच मिळणार नाही मित्रांनो. अख्खा यूट्यूब तुम्ही शोधून काढा की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कोण नोट्स देत असेल, तर मी हा चॅनल बंद करून टाकेन. कोणच तुम्हाला नोट्स देणार नाही फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचा आहे, कमेंट करायचं, सबस्क्राईब करायचं, तीनच सर काम करायचे आहेत ना. आणि लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन. ऑलरेडी खूप सारे स्टुडंट तिथे आहेत, ते नोट्स घेत आहेत, प्रॉपर यूज करत आहेत. थोडं मी लेट केला आहे नोट्स द्यायला तिथे, कारण की अजून खूप सारे स्टुडंट जॉईन झाले नाही आहेत. ते जेव्हा जॉईन होतील तेव्हा मी सर्व नोट्स एक एक अपलोड करायला सुरुवात करेन. ओके, आय होप तुम्हाला आता नोट्स वगैरे सर्व मिळतील आणि तुम्हाला जितका मी काय फर्स्ट युनिट समजवले तो तुम्हाला समजलेला असेल. युनिट 2 हा खूप स्मॉल युनिट आहे फ्रेंड्स, कारण की बघा, या युनिटमधला पहिला सिलेबसच बघून घेऊया, मग तुम्हाला आयडिया याच्यामध्ये काय काय. बघा, इतका छोटा सिलेबस आहे हा सेकंड युनिटचा, द आर्ट ऑफ असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंग. हे स्टेप विचारतात 4 मार्काला, किंवा कधी हे टूल्स विचारतात, आणि खालती कधी विचारला तर डिराईव्ह म्हणजे असेंब्ली डायरेक्टिव्स विचारतात. ओके, बघा हा क्वेश्चन विचारतात. ओके, तर हा फक्त इतकाच क्वेश्चन, हा आहे, हा आहे आणि हा आहे, 3च क्वेश्चन आहेत. 2 किंवा 3 व्हिडिओमध्ये कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, तर जास्त मी एकदम एक्सप्लेन करणार नाही तुम्हाला, मी नोट्स प्रोव्हाइडच करणार आहे, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट समजून घ्यायला लागणार आहे. बघा, क्वेश्चन कोणते कोणते आले होते, बोर्ड रिपीटेड क्वेश्चन्स. ओके, मी 2च क्वेश्चन काढलेत, विचारलेला आहे, समरमध्ये पण विचारलेला आहे, विंटरमध्ये पण विचारलेला आहे. काय, एक्सप्लेन असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅम डेव्हलपमेंट स्टेप, 4 मार्कासाठी हा विचारला होता. परत विंटर 24मध्ये, हा विंटर 24मध्ये नाही, सॉरी, हा विंटर 19ला विचारलं, माझ्याकडनं मिस्टेक झाले, इथे विंटर 19 करा. ओके, डेमॉन्स्ट्रेटेड इन अ डिटेल द प्रोग्राम डेव्हलपमेंट स्टेप इन असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग. जर प्रोग्रॅम डेव्हलपमेंट स्टेप, प्रोग्रॅमला डेव्हलप करायचे स्टेप लिहायला सांगितले, तर मी जे तुम्हाला स्टेप सांगणार आहेत ना, तेच तुम्हाला लिहायचे आहेत. नोट्समध्ये नोट डाऊन करून घ्या 2 क्वेश्चन, आणि त्याच्या खाली आन्सर लिहायला सुरुवात करा. ओके, तर आपण बघून घेऊ की क्वेश्चनचा आपल्याला आन्सर कसा लिहायचा आहे. मी तुम्हाला फक्त मॉडेल आन्सरमधला जो क्वेश्चन विचारलेला तोच तुम्हाला मी तर प्रोव्हाइड करत आहे. ओके, सांगितलं इच स्टेप 1 मार्क. फ्लो चार्ट्स आर ऑप्शनल, करून ठेवा, खूप सिम्पल फ्लो चार्ट्स आहे. ओके, बघा क्वेश्चन काय होता, डिमॉन्स्ट्रेट इन डिटेल द प्रोग्राम डेव्हलपमेंट स्टेप इन असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग. जर ब्लर दिसत असेल हा, तर मी हा वाचून तुम्हाला दाखवणार आहे, डोंट वरी, तुम्ही फक्त रीड करायचं आहे. ओके, जर वाटत असेल थोडीशी हाय क्वालिटी करून एकदा फक्त स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, प्रोग्राम डेव्हलपमेंट स्टेप, पहिली स्टेप काय आहे, डिफायनिंग द प्रॉब्लेम. म्हणजे जी काही तुमची प्रॉब्लेम आहे, जो तुम्हाला प्रोग्रॅमवरती जो तुम्हाला प्रॉब्लेम बनवायचे, म्हणजे समजा तुम्हाला ऑड नंबरचा प्रोग्राम बनवायचा आहे, इव्हन नंबरचा प्रोग्राम बनवायचा आहे, तर ती तुमची काय झाली, प्रॉब्लेम झाली. ओके, तर पहिली स्टेप काय आहे, डिफायनिंग द प्रॉब्लेम. द फर्स्ट स्टेप इन अ रायटिंग प्रोग्राम इज टू थिंक व्हेरी केअरफुली अबाउट द प्रॉब्लेम दॅट यू वॉन्ट द प्रोग्राम टू सॉल्व. म्हणजे जी काही तुमची प्रॉब्लेम आहे आणि ती तुम्हाला सॉल्व करायची आहे, त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, काळजीपूर्वक एकदम शांतपणे काय करायचं आहे, विचार करायचा आहे. काय लिहिलं आहे, तर पहिली स्टेप तुमची अशी आहे की थिंक, विचार करा, काळजीपूर्वक विचार करा, कशाबद्दल, प्रॉब्लेमबद्दल जी तुम्हाला सॉल्व करायची आहे. आय होप तुम्हाला या लाईनीचा
मिनिंग समजलेला असेल की लाईन काय बोलतोय की द फर्स्ट स्टेप इन अ रायटिंग प्रोग्राम इज टू थिंक व्हेरी केअरफुली. काळजीपूर्वक विचार कर अबाउट द प्रॉब्लेम दॅट यू वॉन्ट द प्रोग्राम टू सॉल्व. लहान पोरासारखं तुम्हाला मी शिकवत आहे मित्रांनो. शोधायला खूप मेहनत जाते आहे, मला पण समजायला खूप मेहनत जाते. लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांना देखील शेअर करा. चॅनलला तुम्ही तर सबस्क्राईबच नाही केलंय ते पण करून घ्या. ओके, दुसरी स्टेप काय आहे, अल्गोरिदम. तुम्हाला माहिती आहे आपल्याला कोणतं पण काही सॉल्व्ह करायचं असेल तर पहिला आपण त्याची प्रोग्रामच्या आपण पहिले प्रॉब्लेम बघतो काय आहे, तो सॉल्व्ह करण्यासाठी आपण अल्गोरिदम ॲड करतो. ओके, तर पहिले डिफायनिंग प्रॉब्लेम लक्षात ठेवा, नंतर अल्गोरिदम. अल्गोरिदम काय, द फॉर्म्युला ऑर सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन ऑर टास्क नीड टू परफॉर्म बाय युअर प्रोग्राम by your program to be specified the step in the general English is called algorithm. म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो समजून घ्या आपण, बरोबर आहे. द फॉर्म्युला ऑर सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन or task need to perform by your program can be specified in the step in the journal English is called as a algorithm. म्हणजेच की काय, एक फॉर्म्युला किंवा सिक्वेन्स कसला, एका ऑपरेशनचा और टास्कचा. ओके, ऑपरेशनचा आणि टास्कचा नीड टू परफॉर्म म्हणजे परफॉर्म करायचा आहे, बरोबर आहे. परफॉर्म म्हणजे आपल्याला काही ना काहीतरी परफॉर्म करायचं असं समजा एक प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह करायचा आहे, तर ते आपण एका सिक्वेन्समध्ये घेणार आहोत, एका स्टेपमध्ये घेणार आहोत. जो प्रोग्रामला काय एक स्पेसिफाय करतो स्टेपमध्ये, ती आपल्या इंग्लिश लँग्वेजमध्ये असेल, आपण काय बोलतो अल्गोरिदम. तुम्ही याच्या अगोदर अल्गोरिदम बघितलेला आहे. आय होप तुम्हाला अल्गोरिदम म्हणजे माहिती असेल नेमकं कसं असतो. आपण अल्गोरिदम मध्ये काय करतो, पहिला असं एक बॉक्स करतो, त्याच्या आतमध्ये लिहितो स्टार्ट, मग त्याच्यानंतर खाली बॉक्स करतो फ्लो चार्ट्स, नंतर मग असं जो काही तुमचा असा अल्गोरिदम असतो त्याला आपण म्हणतो अल्गोरिदम. ओके, हा तुमचा फ्लो चार्ट झाला, सॉरी हा फ्लो चार्ट झाला तुमचा, माय मिस्टेक. अल्गोरिदम म्हणजे आपण काय लिहितो, स्टेप 1, बरोबर आहे ना, स्टेप 2, स्टेप 3, अशा आपण काय लिहितो अल्गोरिदम सॉल्व्ह करतो. ओके, तर हा तुमचा अल्गोरिदम झाला, एका सिक्वेन्स आणि स्टेप इंग्लिश लँग्वेजमध्ये यूज केलेली स्टेप म्हणजेच अल्गोरिदम. माझी मिस्टेक झाली ते सॉरी, आपण फ्लोचार्ट आता बघून घेऊया. ओके, तर इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल, स्क्रीनशॉट काढून घ्या, ॲज इट इज लिहून घ्या. ओके, मी तुम्हाला प्रॉपर समजवत आहे मित्रांनो. ओके, आता बघा फ्लोचार्ट काय असतो, तिसरा पॉईंट आहे फ्लोचार्ट. जेव्हा तुम्ही स्टेप लिहून घेतलात तर आपण काय करतो, फ्लोचार्ट यूज करतो. द फ्लोचार्ट इज ग्राफिकली रिप्रेझेंटेशन ऑफ द प्रोग्राम ऑपरेशन ऑर टास्क. प्रोग्रामचा ऑपरेशन जो काही तुमचा टास्क आहे त्याची ग्राफिकली रिप्रेझेंटेशन, जो तुम्ही ग्राफने रिप्रेझेंट करता. फॉर एक्झाम्पल हा बघा, ह्याला बोलतो आपण प्रोसेस, ह्याला बोलतो इनपुट आणि आउटपुट. हा आहे तुमचा डिसिजनसाठी यूज करतो आपण. सबऑर्डिनेट, स्टार्ट अँड टर्मिनेट हा असतो कनेक्टर. ओके, हे सर्व तुम्हाला काय आहेत, फ्लो चार्टचे सिम्बॉल आहेत. ओके, आपण सुरुवात करतो मग त्या प्रोसेसला स्टार्टने करतो, मग त्यामध्ये इनपुट टाकतो, डिसिजन घ्यायचं असेल आपण असं तयार करतो. तर ते जे तुम्ही ग्राफिकली रिप्रेझेंटेशन करता ना, तो तुमचा हा झाला फर्स्ट कॉन्टेप्ट. आता इनिशियलाइज चेकलिस्ट, नंतर चेकलिस्टला इनिशियलाइज करायचा, चुझिंग इन्स्ट्रक्शन करायचं. बघा, इनिशियलायझेशन चेकलिस्ट म्हणजेच की काय, इनिशियलायझेशन टास्क इज टू मेक द चेकलिस्ट टू एंटायर व्हेरिएबल, कॉन्स्टन्स, ऑल द रेजिस्टर्ड फ्लॅग अँड द प्रोग्रामेबल पोर्ट्स. म्हणजेच की काय मित्रांनो, त्यांनी काय सांगितलंय की हे बघा, इनिशियलाइज चेकलिस्ट चेक करा, एंटायर व्हेरिएबल, कॉन्स्टंट कोणता यूज केलाय, प्रत्येक रेजिस्टर्ड, फ्लॅग आणि प्रोग्रामेबल पोर्ट्स, हे प्रत्येक गोष्टी काय करा, इनिशियलाइज करा आणि चेकलिस्टमध्ये चेक करत जा. ओके, त्याच्या खालतीच बघा दुसरा पॉईंट काय आहे, चुझिंग इन्स्ट्रक्शन. आता काय दिलाय वाचून घ्या पहिले. वी शुड चूज those instruction that make a program smaller in size and more temporarily effective in execution. म्हणजेच इथे आपल्याला इन्स्ट्रक्शन चूज करायचे की प्रोग्राममध्ये कोणती इन्स्ट्रक्शन दिलेली आहे ती आपल्याला चूज करायची आहे आणि ती इफिशियंट आहे का एक्झिक्युशनसाठी, तर ते सर्व आपल्या चुझिंग इन्स्ट्रक्शनमध्ये येतो. ओके, आता बघा 6वा पॉईंट काय, कन्व्हर्टिंग अल्गोरिदम. जो तुमचा अल्गोरिदम आहे तो असेंब्ली लँग्वेज प्रोग्राममध्ये कन्वर्ट करायचा आहे, ALP मध्ये कन्वर्ट करायचा आहे.
तर बघा, एव्हरी स्टेप इन अल्गोरिदम is converted into program statement using the correct and efficient instruction or the group of instruction. याचा सॉरी माय बॅड याचाच अर्थ काय मित्रांनो, बघा कन्वर्ट करायचे आहेत. काय कन्वर्ट करायचे आहे? जे तुमचे प्रोग्रामची स्टेटमेंट आहे हा करेक्ट आणि इफिशियंट इन्स्ट्रक्शन ऑर द ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन, जो तुमचा अल्गोरिदम तुम्ही इथं सॉल्व्ह केलाय ना, त्यालाच कन्वर्ट कशात करायचं आहे? तर प्रोग्रामच्या स्टेटमेंटमध्ये कशाचं युजिंग करून? तर एक इन्स्ट्रक्शनचा यूज करून आणि ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनचा यूज करून. ओके, आय होप तुम्हाला समजलेला असेल हा कॉन्सेप्ट. तुम्हाला काय काय करायचं आहे? जर असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे स्टेप्स लिहून घ्यायचे आहेत. बघा, ही स्टेप्स पहिले प्रोग्राम डेव्हलपमेंट स्टेप फर्स्ट, सेकंड, आणि नंतर काय असणार आहे मित्र तुमचं काम? तर हे टोटल 6 तुम्हाला स्टेप आहे ते तुम्हाला लिहून घ्यायचे. फ्लोचार्ट काढला तर इफेक्ट जास्त पडेल, तुमच्याच मॉडेल आन्सरमध्ये आहे. ओके, हाच मी तुम्हाला शोधून काढलेला आहे. आय होप तुम्ही आत्तापर्यंत कमेंट केला असेल. लाईक तर कराच व्हिडिओला. जर तुम्ही लाईक नाही करणार ना, मी पण तुम्हाला मग 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 राहू दे मग. हा, तर ठीक आहे. आय होप तुम्ही लाईक तरी करत असाल आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करत असाल. जॉईन व्हॉट्सअप चॅनलला, तुमचाच फायदा आहे, माझा काही फायदा नाही यात. मला कोण काही याचं पेमेंट वगैरे काही देत नाही आहे. फक्त तुमचं एक झालं पाहिजे चांगलं, तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड झाले पाहिजे म्हणून मी तुम्हाला हेल्प करतोय. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल असाच कॉन्टेंटची. तर व्हिडिओ पाहिजे असतील अजून तर लाईक करा आणि कमेंट करा. मी तुम्हाला असे व्हिडिओ बनवेन. ओके, तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.